हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 7 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. ऊर्जाने विक्रांत शिर्केची जी काही जिरवली आहे ते पाहून तुम्हाला सुद्धा खूप भारी वाटेल. विक्रांत शिर्केने माज दाखवला की माझा बाप दिग्विजय शिर्के आणि मला कुणीच हात लावू शकत नाही. तो पद्माबद्दल सुद्धा काही बाही बरळला. त्यामुळे ऊर्जाने त्याची खूप जिरवली आणि मग चक्क त्याच्या सनसनीत थोबाडीसुद्धा मारली. परंतु हे विक्रांत शिर्केला सहन झालं नाहीये आणि विक्रांत शिर्केने पुन्हा एकदा ऊर्जाला मारण्याचं ठरवलंय. एका गुंडाला ऊर्जाची सुपारी दिली आहे, त्याला पैसे देऊन सांगितलंय की ऊर्जा शिंदे जिवंत राहता कामा नये. मग आता ऊर्जावर जीवघेणा हल्ला तर होणार, पण शौर्य तिला वाचू शकेल का? विक्रांतचा हा वार यशस्वी ठरणार की पुन्हा एकदा फेल होणार, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच इन्स्पेक्टर गुळगुत्ते त्या गुंडाची चांगली धुलाई करतो आणि त्याच्याकडून वधवून घेतो की विक्रांत शिर्केनेच पद्मा आणि ऊर्जावर जीवघेणा हल्ला करायला सांगितलं होतं. हा गुंड म्हणतो, साहेब विक्रांत शिर्केला हे सांगू नका, नाहीतर तो माझा जीव घेईल. इन्स्पेक्टर म्हणतो, जीव घ्यायला काय तू काय मुंगी वगैरे आहेस का रे? काय जीव घेणार नाही, आम्ही आहोत ना. असं म्हणून इन्स्पेक्टर गुळगुत्ते आणि माने बाहेर येतात आणि इन्स्पेक्टर गुळगुत्ते मानेला सांगतो, माने आत्ताच्या आत्ता जायचं आणि त्या विक्रांत शिर्केला धरून येथे पोलीस स्टेशनमध्ये आणायचं. माने म्हणतो, ठीक आहे साहेब. माने जाऊ लागतो तर गुळगुत्ते त्याला थांबवतो आणि विचारतो, माने जमेल ना तुम्हाला हे काम? माने चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, हो साहेब जमेल ना, तुमच्याकडूनच शिकतोय मी सगळं. आणि माने तेथून निघून जातो. ऊर्जा इन्स्पेक्टर हुळगुत्तेला म्हणते, साहेब मला इथे थांबायचं आहे. जेव्हा विक्रांत शिर्के येथे येईल तर पद्मा मात्र घाबरते. पद्मा घाबरली आहे हे ऊर्जाला समजतं आणि ऊर्जा ही हुळगुत्तेला म्हणते, साहेब पद्माने इथे थांबणं योग्य नाही आहे. जेव्हा तो विक्रांत शिर्के येईल मी तिला घरी सोडून येते आणि मग परत येते. हुळगुत्ते म्हणतो, मॅडम त्याची गरज नाही आहे. आमचा एक कॉन्स्टेबल पद्मा मॅडमला सोडून घरी येईल. तुम्ही सुद्धा इथे थांबा, कारण तुम्हाला सुद्धा पाहावं लागेल ना की आम्ही तुमच्या बाजूने काय काम करतो ते. आणि मग इन्स्पेक्टर हुळगुत्ते पद्माला घरी पाठवून देतो. ऊर्जा आणि हुळगुत्ते विक्रांतची वाट पाहत असतात. इकडे शौर्यच्या घरी शौर्य खूप निराश असतो तर विजया फोनवर अर्पिताशी बोलत असते आणि अर्पिताला ती सांगते, हो आता शौर्याची तब्येत बरी आहे, त्याला आता बरं वाटतंय. तुला भेटायचं यायचं असेल तर ये, हे तुझंच घर आहे, परमिशन विचारायची काही गरज नाही आहे. विजया फोन कट करते आणि शौर्यला विचारते, अर्पिताला तुला भेटायचंय, तिला बोलवू ना? शौर्य मान डोलावतो. विजया म्हणते, ठीक आहे, थोड्या वेळाने ते येईल. विजया तेथून निघून जाते आणि शौर्य आजीला म्हणतो, आजी हे मला आवडत नाहीये. मी जे ऊर्जाबरोबर केलं तेच आता अर्पिताबरोबर करतोय. अर्पितापासून सत्य लपवतोय. मला माहिती आहे अर्पिताचं माझ्यावर प्रेम आहे. मी तिला सांगून टाकतो की मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. आजी शौर्याला समजावून सांगते, शौर्य घाई करू नकोस, आपल्याला आधी ऊर्जाशी बोलायला हवं. ती आपली बाजू भक्कम करून घेऊ आणि मग जे वेळेवर व्हायचंय ते होईलच. अर्पिताने कितीही प्रयत्न केले तरी मी तुझं आणि तिचं लग्न होऊच देणार नाही. शौर्य चिडून म्हणतो, आजी मला आता कंटाळा आलाय. ही गणितं हे सगळे माइंड गेम खेळायला. मला सगळं सरळ सोप्या पद्धतीने करू दे ना. मला अर्पिताला सगळं सांगू दे. आजी तिला समजावून सांगते, शौर्य चिडू नकोस, घाई करू नको. अर्पिताला जेव्हा कळायचं तेव्हा कळेल, पण जर आत्ता तू अर्पिताला सांगितलं तर खूप मोठा गोंधळ होईल. आधीच गोंधळ काही कमी नाहीये, त्यामुळे तू शांत राहा. शौर्यला हे पटत नाही, पण तो चिडून म्हणतो, ठीक आहे आजी, मी काहीच करत नाही, शांत राहतो. आणि इकडे ऊर्जा ही पोलीस स्टेशनमध्ये असते आणि विक्रांत त्याच्या माजुड्या मित्राबरोबर इन्स्पेक्टर हुळगुत्ते समोर बसलेला असतो. ऊर्जा त्याला दरवाजाच्या मागून पाहत असते, त्यामुळे विक्रांतला माहीत नसतं की ऊर्जा शिंदे आपल्याला पाहतीये. आणि विक्रांत शिंदेचा माज हा खरंच पाहण्यासारखा असतो. त्यानं असं आयुष्यात काय केलंय काय माहीत, पण त्याचा खूप माज आहे. आणि तो हुळगुत्तेला विचारतो, येथे मला कशाला बोलवलंय? हुळगुत्ते म्हणतो, चहा प्यायला. आधी चहा प्या, मग आपण गप्पा मारूया. तर शिर्के चिडून म्हणतो, ए सांग ना लवकर, येथे मला कशाला बोलवलंय? तुला माहिती आहे का मी कोण आहे? हुळगुत्ते विचारतो, कोण आहे तू? आधार कार्ड आणलंय का? तर विक्रांत चिडून म्हणतो, ए हुळगुत्ते नीट बोल. हुळगुत्ते म्हणतो, आत्ता कळलं, विक्रांत शिर्के.
माझ्याशी अशी बोलण्याची एकाच व्यक्तीची हिंमत आहे, तो म्हणजे विक्रांत शिर्के. आत्ता कसं ओळखलं? फ्रेंड्स, इन्स्पेक्टर हुळगुत्तेची ॲक्टिंग खरंच खूप भारी आहे, एक नंबर. विक्रांत शिर्के म्हणतो, मला येथे कशाला बोलवलं आहे? चहा प्यायला? मला काय दुसरे कामधंदे नाही आहे का? टाईमपास करायला बोलवलं आहे मला इथे. या विक्रांतचा माच पाहून ऊर्जा खूप चिडते. इन्स्पेक्टर हुळगुत्ते म्हणतो, अहो तुम्हाला इथे टाईमपास करायलाच बोलवलं आहे, आम्हाला करमत नव्हतं ना म्हणून बोलवलं, तेवढाच टाईमपास. विक्रांत चिडून म्हणतो, हुळगुत्ते कामाचं बोला, माझ्याकडे टाईमपास करायला वेळ नाही आहे. माझा बाप कोण आहे माहिती आहे ना? तर हुळगुत्ते म्हणतो, माहिती आहे ना. आता तुम्हाला ओळखलं, मग तुमच्या बापाला पण ओळखलं. अहो त्यांच्यामुळेच तर मी येथे, नाही तर आतापर्यंत मी कोठे गेलो असतो देवालाच माहीत. विक्रांत विचारतो, मग सांग लवकर, येथे मला कशाला बोलय? इन्स्पेक्टर हुळगुत्ते सांगतो, आम्हाला एक गुंड सापडला आहे. त्या गुंडाने कबुली जबाब दिला आहे की तुम्हीच पद्मावर जीव घेणं हल्ला करायला त्याला सांगितलं होतं. विक्रांत म्हणतो, शक्यच नाहीये, मी असं कोणाला सांगितलंच नाहीये. हुळगुत्ते म्हणतो, थांबा एक मिनिट. हुळगुत्ते इन्स्पेक्टर मानेला हाक मारतो. इन्स्पेक्टर माने या गुंडाला समोर घेऊन येतो. गुंड खूप घाबरलेला असतो. विक्रांत गुंडाजवळ जातो आणि त्याला हळूच आवाजात म्हणतो, तुला सांगितलं होतं ना गाव सोडायला, मग कशाला इथे होतास? गुंड चांगलाच घाबरतो आणि लगेचच विक्रांत म्हणतो, कोण आहे हा? मी याला नाही ओळखत, आज पहिल्यांदाच पाहतोय. तर गुळगुत्ते सांगतो, असं कसं? त्याने तर आम्हाला कबुली जबाब दिलाय की त्याने तुम्हाला पाहिलंय, तुम्हीच त्याला पद्माची सुपारी दिली होती. विक्रांत खूप चिडतो आणि या गुंडाला आपली मूठ पिळगावून दाखवतो की आता तुझं काही खरं नाही. आणि हा गुंड लगेच बदलून पडतो, साहेब कोण हा? मी याला नाही ओळखत, आज पहिल्यांदाच पाहतोय. इन्स्पेक्टर गुळगुत्तेला माहीत असतं की विक्रांत समोर आल्यावर हा गुंड लगेच जबान बदलणार. इन्स्पेक्टर खूप चिडतो आणि म्हणतो, अरे देवा, अरे तू काय येडा बिडा आहेस का? आत्ता तर कबूल केलं की विक्रांत शिर्केनेच तुला हे सगळं करायला सांगितलं, तुला सुपारी दिली, त्याचा फोटो पाहिलास तू, त्याला ओळखलंस आणि आता माणूस समोर आल्यावर ओळखायला नाही म्हणतो. अरे तू नाही सांगितलं, मग काय पिंपळावरचा मुंजा माझ्या कानात सांगून गेला की विक्रांत शिर्केनेच पद्माची सुपारी दिली होती तुला? अरे नालायक माणसा, खरं बोल, खोटं कशाला बोलतोय? तर हा गुंड म्हणतो, नाही नाही, याने नाही मला सुपारी दिली. अहो साहेब, तुम्ही माझी नखं काढण्याची भीती दिली मला, मला एवढं मारलं म्हणून मी त्याचं नाव घेतलं. तुम्हाला जे नाव हवं होतं तेच नाव मी घेतलं, नाहीतर मी या माणसाला ओळखत पण नाही आणि मला कोणत्या विक्रांत शिर्केने सुपारी पण दिलेली नाहीये. विक्रांत शिर्के खूप चिडतो आणि म्हणतो, अरे ओ इन्स्पेक्टर हुळगुत्ते, हे पोलीस स्टेशन आहे का चित्रपटाचा सेट आहे? येथे काय शूटिंग चालू आहे का? काय नाटकं चालू आहे तुमची? मला काही कळत नाही. तुम्ही सुद्धा त्या ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेच्या क्लास लावले का? ती एक ड्रामा क्वीन आणि तुम्ही सुद्धा तिच्यासारखा ड्रामा करताय. ऊर्जाला खूप राग येतो आणि इन्स्पेक्टर गुळगुत्ते म्हणतो, अहो साहेब, आम्ही कशाला ड्रामा करणार? तो आम्हाला बोलला, आम्ही त्याचं ऐकलं, तुम्हाला बोलवलं, नाहीतर आम्ही तुम्हाला कशाला बोलवणार? तर विक्रांत शिर्के चिडून म्हणतो, तुम्हाला माहिती आहे ना माझा बाप कोण आहे आणि याचे परिणाम काय होतील? इन्स्पेक्टर हुळगुत्ते म्हणतो, माहिती आहे ना, तुमचा बाप पण माहिती आहे, परिणाम पण माहिती आहे. तुमचा बाप इतका मोठा आहे की लगेच माझी ट्रान्सफर करू शकतो. पण एक लक्षात ठेवा, येथे मी आहे म्हणून तुम्ही सेफ आहात, नाहीतर दुसरा एखादा पोलीस ऑफिसर आला ना, मग तुमचं काही खरं नाही. ऊर्जा ही सगळं ऐकत असते. इन्स्पेक्टर हुळगुत्ते या विक्रांतला समजावून सांगतो, आता हा जबानी बदलतोय, पण आणखीन 2 गुंड आले आणि त्यांनी सांगितलं की विक्रांत शिर्केनेच आम्हाला सुपारी दिली, मग आम्हाला कारवाई करावी लागणार. त्यामुळे अशा गुंडांना आमच्यापर्यंत पोहोचूच द्यायचं नाही. आणि तुम्हाला एक चांगला सल्ला देतो, त्या पद्माच्या मागे लागू नका, कशाला तिला त्रास देताय, नाहीतर अडचणीत सापडाल. आणि विक्रांत चिडून म्हणतो, पद्मा? ती? अरे ती कोण आहे माझ्यासमोर? तिला मी काडीचं महत्त्व देत नाही. एक नंबरची थुकरट एक थुकरट. काय तर म्हणे मी तिचा विनयभंग केला. अरे अशा थुकरट पोरीकडे मी पाहत सुद्धा नाही वळून, शेजारून गेली ना तरी अशा वाऱ्याला सुद्धा उभं करत नाही तिला. आणि इन्स्पेक्टर गुळगुत्ते, अरे वा, काय भारी बोलताय, असं एक्सप्रेशन देत असतो. आणि विक्रांत हा अतिशय वाईट बोलत असतो की त्या पद्माची लायकी तरी आहे का? ती काय स्वतःला परी समजते की काय, की मी तिच्या मागे लागलो आणि तिचा विनयभंग केला? तर इन्स्पेक्टर गुळगुत्ते म्हणतो, ती ऊर्जा शिंदे आहे ना, ती काय तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही पद्माच्या मागे लागू नका. तर विक्रांत आणखीनच चिडतो आणि म्हणतो, ऊर्जा शिंदे? त्या ऊर्जा शिंदे स्वतःला काय समजते? तिला काय वाटतं ती खूप मोठी तोफ आहे आणि मी तिला घाबरतो? ती तोफेचा गोळा सोडेल आणि मी उडून जाईल. त्या ऊर्जा शिंदेला सांगा, मी तिला घाबरत नाही
आणि विक्रांत शिर्के, मी विक्रांत शिर्के, कोणी माझं काही वाकडं करू शकत नाही. आणि काय तर म्हणे ती मूवमेंट सुरू केली आहे, सोशल मीडियाची मूवमेंट, आमची मुलगी आमचा सन्मान. तिला सांगा त्या पेजवर तिला जितक्या मुली फॉलो करतात ना, त्या सगळ्या मुली माझ्या एका इशाऱ्यावर माझ्या बंगल्यावर हजर होतील. मी जे सांगेल ते करतील. हे ऐकून गुळगुत्ते आणि ऊर्जाला खूप राग येतो. विक्रांत शिर्के म्हणतो, मी जे म्हणेल तोच कायदा. या विक्रांत शिर्केला जेलमध्ये पाठवणारा अजून जन्माला यायचा आहे. त्या ऊर्जा शिंदेला सांगा, तिने कितीही पुरावे मिळवले, काही केलं तरी मी जेलमध्ये जाणार नाही. तिचा अख्खा जन्म जरी गेला ना, तरी ती ही केस जिंकू शकत नाही, मला जेलमध्ये पाठवू शकत नाही. आणि गुळगुत्ते, यानंतर जर मला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील, एवढं लक्षात ठेवायचं. गुळगुत्ते सगळं सहन करतो, कारण त्याला माहिती आहे हा आमदार पुत्र आहे आणि याच्या विरोधात बोलून काही फायदा नाही. पण ऊर्जाला मात्र हे सहन होत नाही आणि ऊर्जा जोरात ओरडते, बस झालं विक्रांत शिर्के. आणि ऊर्जा ही चक्क विक्रांतच्या समोर येते. ऊर्जाला पाहून गुळगुत्तेला खूप वाईट वाटतं. ऊर्जा मॅडम, थोडा राग कंट्रोल करायचा होता, कशाला समोर आला, खूप मोठी चूक केली, असं तो मनात बोलतो. तर विक्रांत शिर्केच्या पायाखालची जमीनच सिरकते. ऊर्जा शिंदे येथे, ऊर्जा ही विक्रांत समोर येऊन उभी राहते. दोघांच्या हाईटमधला डिफरन्स खूप जास्त असतो. ऊर्जा शिंदे असं वर पाहते आणि म्हणते, विक्रांत शिर्के, तुला लाज वाटली पाहिजे मुलींबद्दल असं बोलायला, तुला लाज नाही का वाटत? विक्रांत शिर्के गुळगुत्तेकडे पाहतो आणि म्हणतो, वा इन्स्पेक्टर गुळगुत्ते, ऊर्जा शिंदे येथे. इन्स्पेक्टर गुळगुत्ते मनात विचार करतो, आता माझं काही खरं नाही, हा शिर्के मला काही सोडत नाही. आणि ऊर्जा या विक्रांतला चांगलंच सुनावते, अरे नालायक माणसा, तुला लाज वाटली पाहिजे, लाज. ज्या मुली मला सोशल मीडियावर फॉलो करतात त्यांच्याबद्दल इतकं वाईट बोलतोस तू. तुझ्या एका इशाऱ्यावर त्या तुझ्या घरी हजर होतील, त्या काय उघड्यावर पडल्यात का रे? लाज नाही का वाटत? आणि जर मी त्यांना एक इशारा केला तर त्या तुला भर रस्त्यात चोप देतील. मग कोणाची हिंमत असेल ना तर त्यांनी हात लाखून दाखवा त्यांना. विक्रांतला खूप राग येतो. गुळगुत्ते म्हणतो, ऊर्जा मॅडम शांत व्हा, रागाला आवर घाला, ही धमकी आहे धमकी, तो तुमच्यावर काही कारवाई सुद्धा करू शकतो. ऊर्जा चिडून म्हणते, साहेब माझ्यावर कारवाई? मग हा विक्रांत शिर्के एवढं काही बोलला पद्माबद्दल, नंतर त्या मुलींबद्दल, तेव्हा तुम्ही त्याच्यावर कारवाई नाही केली, मग माझ्यावर कसली कारवाई? गुळगुत्ते गप्पच बसतो. ऊर्जा विक्रांतला म्हणते, तू पद्माला थुकरट म्हटला, अरे थुकरट ती नाही, तू थुकरट आहे. माणूस म्हणून या समाजात जगायच्या लायकीचा नाही आहे तू. तुझ्यासारख्या माणसाला तर कोर्ट आणि कोणत्या सुनावणीशिवायच फाशी द्यायला पाहिजे. तुला तर जगण्याचा अधिकार नाहीये, नालायक कुठला. मुलींबद्दल इतके घाणेरडे विचार आहेत तुझे. तुझ्यासारख्या माणसाला तर भर चौकात शिक्षा द्यायला पाहिजे, चांगला चोपून काढला पाहिजे, फाशी दिली पाहिजे तुला, फाशी. विक्रांतला खूप राग येतो. ऊर्जा एखाद्या बुलेट ट्रेनसारखी त्याला बोलतच असते. ऊर्जा विक्रांत शिर्केला ठणकावून सांगते, तुझा बाप दिग्विजय शिर्के असो, नाहीतर तुझा वकील तो हर्षवर्धन असो, मी कोणाच्या बापाला नाही घाबरत. जाऊन सांग तुझ्या त्या खोटाड्या आमदार बापाला आणि तुझ्या त्या कपटी कारस्थानी वकिलाला, त्यांनी कितीही जोर लावला ना तरीसुद्धा ही ऊर्जा शिंदे तुला कोर्टात पुरून उरणार. तुला जेलमध्ये घालणं हेच माझं उद्दिष्ट आहे आणि एक ना एक दिवस ते मी पूर्ण करणारच, तुला जेलमध्ये पाठवणारच. विक्रांतला खूप राग येतो. तो ऊर्जाकडे डोळे फाडून पाहू लागतो. ऊर्जा पोलीस स्टेशनमधून बाहेर पडते. विक्रांत चिडून म्हणतो, हो हुळगुत्ते, तुम्ही काही करणार आहात की नाही? हुळगुत्ते काहीच बोलत नाही. विक्रांत चिडून म्हणतो, जाऊ द्या, तुमच्याकडून काही होणार नाही, मीच आता काय करायचो ते करतो. असं म्हणून विक्रांत हा ऊर्जाच्या मागे मागे पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो. हुळगुत्ते सुद्धा त्याच्या मागे मागे येतो. तो मात्र लांबच उभा राहतो. विक्रांत हा ऊर्जाजवळ येतो आणि ऊर्जाला थांबून म्हणतो, ए ऊर्जा शिंदे, काय पाहिजे तुला, बोल. ऊर्जा विचारते, मला तुझ्याकडून काय पाहिजे? तर विक्रांत म्हणतो, अरे वा, पाहिलंस का, काय भोळेपणाचा तो आव आणि काय नाटकं. ए ऊर्जा, मला माहिती आहे तुझ्यासारख्या मुलींना काय पाहिजे असतं. चल बोल, किती पैसे पाहिजे तुला? वाटेल तेवढे पैसे देतो. 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, बोल ना, किती पैसे पाहिजे तुला? अरे हा, ही तर काही बोलतच नाही आहे, मुलगी आहे ना, पैसे मागायची लाज वाटत असेल. चल, मी तुझं काम सोपं करतो, किती पैसे पाहिजे तुला सांग, आपण डील करून टाकू. ऊर्जा खूप चिडते आणि म्हणते, तुझ्यासारख्या नालायक माणसाकडून मला 1 रुपया नको आहे. तुला जेलमध्ये टाकणं,
तुझ्या पापांची शिक्षा देणं हेच माझं उद्दिष्ट आहे. तर शिर्के म्हणतो, काय खोटं बोलतेस? तुला पैसे नाही पाहिजे? मग तुझ्या त्या अकाउंटवर 5 लाख रुपये कुठून आले? अगं तू लाच घेतली ना माझ्या विरुद्ध केस करण्याची. तुझ्यासारख्या वकिलांना खाजच असते. मोठ्या माणसांना अडकवायचं, त्यांच्या विरुद्ध केस करायची आणि मग ती केस मागे घेण्यासाठी त्या माणसाकडूनच पैसे मागायचे. असंच पैसे कमवतात ना तुम्ही. अगं तू मला आधीच सांगायचं ना की तुला पैसे हवे आहेत. मी तुला चांगली डील दिली असती. 5 लाख रुपये काहीच नाही आहे. तुला मी अजून पैसे देतो. चल बोल, किती पैसे पाहिजे तुला? चल आपण एक फायनल डील करून टाकू. गुरगुत्ते हे सगळं पाहत असतो. त्याला माहीत असतं की आता मोठा धमाका होणार आहे. हे दोघे एकमेकांच्या समोर आले म्हणजे आता काही खरं नाही. विक्रांत म्हणतो, बोल ना. चल मीच तुला सांगतो, 25 लाख. मी तुला 25 लाख रुपये देतो. ही केस मागे घ्यायची. तू सुद्धा सुखाने जग, मला सुद्धा सुखाने जगू दे. 25 लाख तुझ्या घरी पोहोचतील. ऊर्जा चिडून म्हणते, 1 रुपया नकोय मला तुझा. मला फक्त तुला जेलमध्ये पाहायचंय. विक्रांत चिडून म्हणतो, जास्त तोंडाला लागायचं नाही, जास्त बडबड करायची नाही, सरळ सरळ बोलायचं. 25 लाख रुपये घ्यायचे, गप बसायचं, जास्त डोकं लावायचं नाही. ऊर्जा चिडून म्हणते, तुझी लायकीच ती आहे. पैसे देतो, तुला काय वाटतं मी विकली जाईल? मी काय बाकीच्या लोकांसारखी नाही आहे की तू पैसे फेकशील आणि मी तुझ्या तुकड्यावर जगेल. मला तुझ्याकडून 1 रुपया नको आहे. मी तुला तुझ्या पापांची शिक्षा देणारच. ज्या दिवशी मी तुला जेलमध्ये पाठवेल ना त्याच दिवशी मी शांत बसेल. तोपर्यंत मी शांत होणार नाही. विक्रांत चिडून म्हणतो, ए बस ना, किती भाषण देतेस ग? आता काय वकिली सोडून आमदारकी लढवतेस का माझ्या विरुद्ध? गप्प बसायचं. किती पैसे लागतात तेवढे सांग. 25 लाख. 25 लाख तुझ्या घरी येतील. मला ही केस रफादफा करून द्यायची. ऊर्जाला समजतं याच्याशी बोलून काय फायदा नाही आहे आणि ऊर्जा तेथून जाऊ लागते. तर विक्रांत चक्क तिचा हात पकडून तिला थांबवतो. गुळगुत्ते आणि ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा विक्रांतकडे रागारागाने पाहू लागते. विक्रांत म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? डील फायनल कर. 25 लाख घे आणि गप्प बस. तू सुद्धा सुखाने जग, मलाही सुखाने जगू दे. ऊर्जाला खूप राग येतो. ऊर्जा त्याचा हात जोरात झटकते आणि विक्रांतच्या सनसनीत मुस्काटात मारते. विक्रांत हा जागचा हलतोच. विक्रांतचा विश्वासच बसत नाही की या ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेने माझ्या सनसनीत थोबाडीत मारली आहे. आणि इकडे आपला इन्स्पेक्टर हुळगुत्ते डोक्यावरच हात मारून घेतो. त्याला समजतं बॉम्ब फुटलाय, पण हा पहिलाच बॉम्ब आहे. यानंतर याच्यापेक्षा मोठे मोठे बॉम्ब फुटणार आहे. आणि ऊर्जा ही विक्रांत शिर्केला बोट दाखवून ठणकावून सांगते, विक्रांत शिर्के, मला लाच देण्याची हिंमत करायची नाही. पुन्हा माझ्याशी असं बोलण्याची हिंमत करायची नाही. मला तुला जेलमध्ये पाहायचं आहे. जाऊन सांग तुझ्या त्या बापाला आणि तुझ्या त्या वकिलाला. बाहेर तू वाचलाय. माझ्याकडे तुझ्या विरुद्ध पुरावे नाही आहे, पण कोर्टात मी तुला सोडणार नाही. कोर्टात मी तुझ्या विरुद्ध असे पुरावे सादर करेल की तू जेलमध्ये जाशील आणि पुन्हा कधीच जेलमधून बाहेर पडणार नाही. तुला काय वाटलं तू पैशाचा मिजाज दाखवून अख्ख्या जगाला विकत घेऊ शकतो? पण नाही, या ऊर्जा शिंदेला तू नाही विकत घेऊ शकत. 25 लाख काय, 25 कोटी रुपये दिले ना तरी तू मला नाही विकत घेऊ शकत. हे लक्षात ठेव विक्रांत शिर्के. ऊर्जा शिंदे विक्रांतला ठणकावून सांगते. विक्रांत तिला मोठे मोठे डोळे दाखवून घाबरण्याचा प्रयत्न करतो, परंतु ऊर्जा काही घाबरत नाही. इन्स्पेक्टर गुळगुत्ते सगळं शांत बसून पाहत असतो. आता सगळं प्रकरण हाताच्या बाहेर गेले हे त्याला समजलेलं असतं. ऊर्जा विक्रांतला शेवटची वॉर्निंग देते आणि तेथून निघून जाते. विक्रांत या ऊर्जा शिंदेला खाऊकी गिळू या नजरेने तिच्याकडे पाहत असतो. आणि हुळगुत्ते म्हणतो, हुळगुत्ते आता सगळं गेलं आहे हाताच्या बाहेर. आता मोठे धमाके होणारे, तयार राहा सगळं सहन करायला. विक्रांत ऊर्जाकडे रागारागाने पाहतच असतो. इन्स्पेक्टर हुळगुत्ते पोलीस स्टेशनमध्ये येतो. मानेला या गुंडाला आणायला सांगतो आणि या गुंडाच्या सनसनीत मुस्काटात मारतो आणि विचारतो, काय रे, नखं काढणार होतो मी तुझी म्हणून तू खोटं बोललास, खोटी जबानी दिली? तर हा गुंड म्हणतो, साहेब तो विक्रांत शिर्के खूप डेंजर माणूस आहे आणि त्याचा बाप दिग्विजय शिर्के हा तर अजून डेंजर माणूस आहे. मी त्याच्याविरुद्ध बोललो असतो ना तर त्याने तर मला उभाच कापला असता. हुळगुत्ते चिडून म्हणतो, अरे काय जत्रा वाटली का काय तुला? पोलीस स्टेशन आहे हे. कुणी पण येईल, तुला उभं कापून जाईल, खून करून जाईल आणि आम्ही काय बघत राहणार आहे का? काय बोलतोस तू? तूही ना गुपचूप सगळा कबुली जबाब द्यायचा, सही करायची, अंगठा द्यायचा. तर हा माणूस म्हणतो, साहेब तुम्ही माझा जीव वाचवा, मग त्या विक्रांत शिर्केपासून तुम्ही मला वाचवा, मी सगळं कबूल करतो.
तर इन्स्पेक्टर म्हणतो, अरे येथे काय तू काय सौदा करायला आला का? मी तुला वाचवायचं, तू खरं बोलायचं, जे खरं आहे तेच बोलायचं. माने याला आत्ताच्या आत्ता घेऊन जा, याचा सही शिक्का घ्या, अंगठा घ्या, सगळी कबुली जबाब लिहून घ्या. माने या गुंडाला घेऊन निघून जातो. इन्स्पेक्टर गुळगुत्ते म्हणतो, आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. आता त्या विक्रांत शिर्केवर कोणते चार्जेस लावायचे ना ते मी पाहतो. विक्रांत शिर्के, तू आहे ना आता वाघाच्या जबड्यात हात घातलाय. आता मी तुला काही सोडत नाही. तुला लवकरच फरफटत मी या जेलमध्ये आणणार असा विचार गुळगुत्ते करतो. म्हणजे जो गुळगुत्ते आधी आधी आपल्याला करप्ट वाटायचा तोच ऊर्जाची सगळ्यात मोठी ताकद बनलाय. आणि तो जे काही करतोय ना त्याचं जे कॅरेक्टर आहे तेच खूप भारी आहे. ऊर्जा आणि शौर्यपेक्षा सुद्धा हुळगुत्ते भाव खाऊन जातोय एवढं मात्र नक्की. आणि इकडे दिव्या पूर्वाला कॉल करते आणि विचारते, काय ग आई, तू मला फोन करून नाही कळवलं, काय झालं पुढे? तर पूर्वा विचारते, कशाचं? तर दिव्या म्हणते, कशाचं काय, तो मुलगा ऊर्जाला पाहायला येणार होता ना, किती छान मुलगा होता, लग्न जमले असेल ना, आणि तुम्हाला काही कळवलं नाही. अगं मी किती एक्सायटेड होते आणि मी तेथे थांबायचं सुद्धा म्हणत होते, पण तुम्हाला थांबूच दिलं नाही. मला काय सांगितलंच नाही की पुढे काय झालं. सांग बरं, जमलं की नाही लग्न? मुलाने ऊर्जाला आणि ऊर्जाने मुलाला पसंत केलं की नाही? तर पूर्वा सांगते, नाही तसं काही झालेलं नाहीये. दिव्याला खूप आनंद होतो की ऊर्जाचं श्रीमंत घरात लग्न जमलेलं नाहीये. आणि ती म्हणते, मला माहीतच होतं हे लग्न काही जमणार नाही. पूर्वा विचारते, असं का बोलतेस तू? दिव्या म्हणते, अगं ऊर्जाचा स्वभाव मला माहिती आहे ना, ती काय कोणत्या गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज करतच नाही. तर पूर्वा चिडून म्हणते, दिव्या तसं काही नाहीये, आमच्या मागे बाकीचे सुद्धा खूप व्याप आहेत. तुला ते माहिती आहे ना 5 लाखाचं प्रकरण, त्यामुळे आम्ही खूप टेन्शनमध्ये आहोत. त्याच वेळेस शौर्य तेथे येतो आणि मग दिव्या म्हणते, आई मला माहिती आहे तुमच्या मागे व्याप आहे, पण तुझं जास्त प्रेम आहे ना त्या ऊर्जावरच आहे. तू माझ्यावर प्रेम नाही करत म्हणून मला फोन करून नाही कळवलं. आणि मला तर ऊर्जाबद्दल खूप काळजी वाटते. तुला माहिती आहे ना माझा ऊर्जावर किती जीव आहे. अगं शेवटी मी तिची मोठी बहीण आहे. माझ्यापेक्षा जास्त तिची काळजी कोणाला असेल? मलाच तिची खूप काळजी असते, पण तुला ते पटत नाही. दिव्या फोन कट करते आणि शौर्याने हे सगळं ऐकलेलं असतं. आणि शौर्य विचार करतो, दिव्या वहिनी त्या ऊर्जाची मोठी बहीण आहे, मग मी दिव्या वहिनीची मदत घेऊ का? दिव्या वहिनीला माझं ऊर्जावर प्रेम हे सांगू का? दिव्या वहिनीच्या मदतीने मी ऊर्जापर्यंत पोहोचू शकतो, ती ऊर्जाला म्हणू शकते, असा विचार शौर्य करतो. पण शौर्यला माहीत नसतं की हा रॉंग नंबर आहे आणि तो चक्क दिव्याशी बोलण्याचाच निर्णय घेतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, 1 नंबर होता. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, शौर्य हा कुमुदिनीला सांगेल की ऊर्जाच्या अकाउंटवर ज्या माणसाने 5 लाख रुपये जमा केलेत तो आपल्या डॅडची आउट स्टेशनची कामं करतो. हे ऐकून आजीला सुद्धा मोठा धक्काच बसेल. आणि मग त्यापेक्षा मोठा ट्विस्ट म्हणजे आपल्या थोबाडीत मारली याचा बदला घेण्यासाठी विक्रांत चक्क एका डेंजरस गुंडाला ऊर्जाची सुपारी देणार, ऊर्जाला मारायला सांगणार. मग हा गुंड ऊर्जाला मारणार का? ऊर्जा यावेळेस वाचणार का? शौर्य तिला वाचू शकेल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.